विक्रमनगर मंडईच्या दृष्टीनं डिसेंबरचा दुसरा आठवडा हा नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे, कारण अनेक महत्त्वाच्या घटना याच काळामध्ये घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. शक्यतो हा जो वर्धापन दिन आपण साजरा करतो हा नूतन इमारतीचा वर्धापन दिन म्हणून साजरा करतो. सन 2000 साली आपण याचं समर्पण परमेश्वराच्या ठायी केलं आणि विक्रमनगरसारख्या एका निमशहरी मंडईच्या दृष्टीनं एवढं मोठं मंदिर त्या ठिकाणी उभा होणं आणि तेही मॅक्झिमम स्वबळावर साधारण 90% पैसा जो आहे या इमारतीसाठी लागलेला हा स्थानिक मंडईतून उभा राहिलेला होता आणि केवळ 10% पैसा बाहेरून मदत जमा झालेली होती. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की परमेश्वरानं आमच्यासाठी केलेले अद्भुत कृत्य आहे. 24 वर्षे या इमारतीला झाली. ज्या पद्धतीनं मढी दैहिकदृष्ट्या वाढत गेली, चांगली इमारत झाली, मढी आत्मिकदृष्ट्यासुद्धा वाढत आहे, लोकांचीसुद्धा त्यामध्ये भर पडत आहे. ॲक्च्युली मढीची स्थापना जर बघितली तर साधारण 1948 साली या ठिकाणी काही ख्रिस्ती समाज एकत्र आला, जे वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. साधारण मेरी मॉडेल्स हॉस्पिटल असेल किंवा न्यू शॉपरेटमध्ये राहणारे काही लोक, आणि मग त्यांना असं वाटलं की या ठिकाणी एकत्रित येऊन एक समाज स्थापन करावा. आणि मग जवळजवळ 30 जागा या ठिकाणी 30 प्लॉट या ठिकाणी घेण्यात आलेले होते. आणि तेव्हापासून लोकांच्या मनामध्ये एक इच्छा होती की ज्यावेळेस आपण या ठिकाणी घर बांधत आहोत तर त्या ठिकाणी परमेश्वराचं स्तवन करण्यासाठी एक मंदिरसुद्धा असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणचा हा एक प्लॉट त्यावेळच्या लोकांनी त्यामध्ये आमचे खंडेराव वाघमारे असतील, मार्तंडराव घाडगे असतील, मला सगळी नावं आठवणार नाहीत, गणपतराव जाधव असतील, धनवडे मामा मला अजून आठवते. आम्ही लहान असल्यापासून या लोकांना बघत होतो. काम करत असताना अतिशय छोटंसं असं मंदिर त्या ठिकाणी होतं, पत्र्याचं शेड असल्यासारखं, आणि मग केवळ 50-1 लोक बसू शकतील असे. आणि मग परमेश्वर तेव्हापासून, कारण स्थानिक राहणारे लोक मोजकेच, परंतु परमेश्वर तेव्हापासून या मढीमध्ये असंख्य लोकांची भर घालत गेला आणि मग मढीचं विस्तारीकरण होत गेलं हळूहळू करत. त्यानंतर 2000 साली परमेश्वरानं ही मंडळी या ठिकाणी या मोठ्या स्वरूपामध्ये मंदिर परमेश्वरानं देऊ केलं. खऱ्या अर्थानं मंडळीची स्थापना बघायची म्हटली तर ती 1970ची आहे. 20 डिसेंबर 1970ला कोल्हापूर चर्च काउन्सिलनं या मढीला मढी म्हणून मान्यता दिली, प्रतिष्ठापना करण्यात आली. आणि मग मढीची मान्यता आणि इमारतीचं समर्पण हे दोन्ही डिसेंबरमध्ये येत असल्यामुळं 2 डिसेंबरचा रविवार हा आम्ही वर्धापन दिन म्हणून पाळतो. आम्ही खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की या मढीसाठी परमेश्वरानं आत्तापर्यंत कृपा पुरवली. अत्यंत त्याचे चांगले सेवक या मढीला प्राप्त झाले. रेव्हरंड PB कांबळे पाळीकसाहेब असतील, DR थोरात पाळीकसाहेबांना आम्ही केव्हाच विसरणार नाही. या सर्व लोकांचं योगदान जे मंडळीसाठी आहे. आमचे मोहिते सर या ठिकाणच्या ज्या पिढ्या उभा राहिल्या त्या या लोकांच्या मार्गदर्शनाखाली उभा राहिलेले. DR थोरात सर असतील किंवा मोहिते सर, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उभा राहिलो. आणि परमेश्वरानं अतिशय चांगले सेवक वर्ग आता सध्यासुद्धा धनवडे पाळीसाहेब गेले कित्येक वर्ष आपल्या मंडळीसाठी परमेश्वराची सेवा करत आहेत. आणि या लोकांच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराने या मंडळीची वृद्धी घडवून आणली. त्याचप्रमाणे अत्यंत चांगला वडील वर्गसुद्धा परमेश्वराने या मंडळीला नियमित लाभू दिला. जी मी पूर्वीची नावं घेतली त्यानंतरची सुद्धा पिढ्या बघितल्या तर एवढं मोठं मंदिर उभा राहणं हे बऱ्याचशा वेळेस आपल्याला त्याची किंमत कळत नाही. ज्यावेळेस आपण बाजूला असतो असं वाटतं की ठीक आहे, लोकांनी मदत केली आणि मंदिर उभा राहिलं. परंतु ज्यावेळेस आम्ही काउन्सिलमध्ये आता काम करतो आम्हाला त्याची किंमत समजते की एक मंदिर उभा करणं, आणि ते सुद्धा विक्रमनगरसारख्या मंडईला की जिथले लोक काही फारसे मोठे कोण व्यावसायिक आहेत असं नाही किंवा कोण मोठे सरकारी नोकर असे आहेत नाही, सामान्य लोक होते. परमेश्वराने कृपा पुरवल्याने आता आमची मुलं चांगल्या चांगल्या पद्धतीनं चांगल्या ठिकाणी काम करत आहेत. पण ज्यावेळी हे मंदिराची उभारणी झाली त्यावेळेचं सुद्धा वडील वर्ग बघितले जे अजून आमच्यावर काम करतात. विजय मामा असतील, निगडे मामा असतील, दादा मामा असतील, माझे पप्पा असतील, शमुएल मामा आज आपल्यामध्ये नाही, तोंडले अंकल नाही आहेत, आणि बरेचसे लोक, सगळ्यांची नावं घेता येणं काही यावेळेस मला त्या ठिकाणी शक्य नाही. परंतु या सर्वांनी पूर्ण समर्पण आपलं त्या ठिकाणी केलं आणि म्हणून या ठिकाणी ही मंडळी आणि हे मंदिर उभा राहिलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही परमेश्वरासमोर नेहमी नम्रच होतो, त्याला धन्यवादच देतो. कारण परमेश्वराचं वास्तव्य या ठिकाणी आहे, परमेश्वराचं सानिध्य, परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराचं सामर्थ्यसुद्धा या ठिकाणी आहे. आणि म्हणून हा वर्धापन दिन साजरा करत असताना आम्ही आपल्या सर्वांना आवाहन करतो की कृपा करून आमच्या मंडईसाठी प्रार्थना करत राहा. आत्तापर्यंत मंडईची वृद्धी होत आहे आणि इथून पुढेसुद्धा परमेश्वराची कृपा आमच्याबरोबर असावी, मंडईची वृद्धी होत राहावी, असंख्य विश्वासणाऱ्यांची या ठिकाणी भर पडावी. जसे अनेक लोक विश्वासणारे आमच्यामध्ये आले, तरुणांच्या माध्यमातून असतील, पाळीकसाहेबांच्या माध्यमातून असतील, महिला मंडळाच्या माध्यमातून असतील,
आज अमोलसारखा एक पाळक जो इतर विश्वासातून आला आणि मग आमच्या मढीच्याद्वारे एक सेवेकरी त्या ठिकाणी प्राप्त झाला. प्रवीण आज आमच्यामध्ये नाही, असंख्य लोक जे वेगवेगळ्या मड्यांमध्ये जाऊन सेवा करत आहेत. आम्ही त्यांच्यावर केव्हाच बर्डन केलं नाही की अमुकच मढीतून सेवा करा किंवा असंच करा. ज्या ठिकाणी परमेश्वरांनी त्यांना संधी दिली त्या चर्चेच्या माध्यमातून ते आज परमेश्वराच्या सेवेमध्ये आहेत. परमेश्वराची कृपा अशीच आमच्यावर राहावी याकरता कृपा करून आमच्यासाठी प्रार्थना करा अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आपल्या चर्चसुद्धा मी अभिनंदन करतो, कौतुक करतो की आपण हा चर्चचा वर्धापन दिन आपण मोठ्या थाटामाटानं आनंदानं साजरा करीत आहोत आणि त्याकरता आपण एकत्र जमलो. संदेशाची तयारी मी करीत असताना मी म्हणालो पुष्कळ संदेश हे फक्त मोठ्या व्यक्तीपुरतंच मर्यादित असतात, पण समोर बसलेली ही लहान मुलं आहेत, ह्यांना काही कधी कधी मिळत नाही. हे आईवडिलांना सांगते येतात आणि जातात, त्यांना काहीच मिळत नाही, नाही का पाळक साहेब? कधी मिळत नाही. संडे स्कूल आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रमुख संदेश तुमच्यापुढं सादर करण्याच्या अगोदर माझी इच्छा आहे की ह्या लहान मुलींना एक गोष्ट सांगावी. आवडेल तुम्हाला ती गोष्ट? विक्रमनगरचे लहान मुली बोलतात का? हो ना, बरं. मग येऊ मी पुढं तुम्हाला गोष्ट सांगायला? आवडेल? बरं पळत जाऊ का? बरं. माझ्या गोष्टीतलं ज्या मुलीचं जे नाव आहे ते आहे कमला. इथं कोणी आहे का कमला? ना, आता ही नावं आता गेली ही. तर माझ्या गोष्टीतलं जे मुलीचं नाव आहे ते आहे कमला. कमला ही गरीब मुलगी होती. एका खेड्यामध्ये ती राहत होती. पण कमला ही दिसायला सुंदर होती बरं का. नाका डोळ्यांनी खूप सुंदर, गोरी पान, लांब तिचे केस, खूप सुंदर. आणि शाळेमध्ये सुद्धा ती पहिल्या नंबरची असायची. जर शिक्षकांनी किंवा मास्तरीणबाईंनी जर विचारलं कोण सांगेल, तर कमलाचा हात नेहमी वर असायचा. ती म्हणायची बाई मी सांगते, मी सांगते, मी सांगते. आणि मग बाई तिला समोर बोलवत असे आणि कमला अचूक उत्तर देत असे. कमलाला सुद्धा खूप सुंदर मैत्रिणी होत्या. जशी ती दिसायला सुंदर तशा मैत्रिणी सुंदर. आशा, उषा, निशा तिच्या मैत्रिणी. आणि त्यांच्या संगती ती खेळायची, हसायची, बागडायची. पण कमला गरीब होती. एकच ड्रेस तिच्याकडे असायचा. आणि शाळेतून ती घरी आली की तिची आई तिचा ड्रेस उतरवत असे आणि धुवून उद्या पुन्हा कमलाला अगदी स्वच्छ शाळेमध्ये ती पाठवीत असे. रोजचा हा तिचा दिनक्रम होता. शाळेतून कमला आली की आईनं थँक्यू नाही राहू दे सर, इट्स ओके, राहू द्या, ते बिचारे डिस्टर्ब होतात. हा, तर मग रोजचा हा दिनक्रम असे. कमला शाळेतून आली, बिचारी तिची आई माऊली शेतावर कामाला जायची. आणि सूर्यास्त झाला ती म्हणायची आता माझी कमला शाळेतून घरी येईल, तिला भूक लागेल, मी गरम गरम भाकर टाकते तिला. आणि बिचारी रोज का डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन धप धप लवकर लवकर आपल्या घराकडे ती जायची.
कारण कमला तिला भूक लागली असेल. इतकं कमलाचं तिच्या आईवर प्रेम आणि आईचं कमलावर प्रेम. कमला लवकर घरी येत नव्हती. आशा, उषा, निशा ह्यांच्या घरी ती जायची, खेळायची, बागडायची आणि मग ती आपल्या घरी यायची. एके दिवशी ह्या आशा, निशा, उषा म्हणायला, अगं कमला, तू नेहमीच आमच्या घरी येते, तुझं घर कुठं आहे, आम्हाला दाखव तुझं घर, तुझ्या घरी आम्हाला यायचंय. ती म्हणाली, हो जरूर या, पण आज नाही बरं का, मी माझ्या आईला सांगेल, माझी आई शेतात कामाला जाते. मग त्या दिवशी ती जाणार नाही, ती घरी राहील. ती म्हणाली आईला, अगं आई, आई काय सांगू तुला, माझ्या शाळेच्या मैत्रिणी आपल्या घरी येणार आहेत. ते म्हणतात, कमला तुझं घर आम्हाला पाहू दे, तुझी आई आम्हाला पाहू दे. कमलाच्या आईला इतका आनंद झाला. कोण ह्या कमलाच्या मैत्रिणी, आशा, उषा, निशा, नेहमी ती म्हणते. बिचारी माऊली त्या दिवशी घरी राहिली, शेतात गेली नाही. शेण आणलं, घर सारवून टाकलं, साधी झोपडी तिची सारवून टाकलं. 10 पैशाचा गूळ, 10 पैशाची पत्ती आणली, बिस्किट आणले. शाळा सुटली आणि कमला आणि कमलाच्या मैत्रिणी भरभर घराकडे जाऊ लागल्या. खूप गावाच्या बाहेर त्या म्हणाल्या, अगं कमला, गाव संपलं, तुझं घर कुठं आहे, तू कुठं राहतेस. ते म्हणाले, दिसतं ना बघा ती झोपडपट्टी. कमलाने झोपडपट्टी दाखवल्याबरोबर ते म्हणाले, अरे कमला झोपडपट्टीत राहते. आम्हाला तर वाटलं कमला चांगल्या घरामध्ये असेल. त्या दचकल्याच. पण आता निघालो आपण कमलाच्या घरी जायला. कमलाच्या आई दुरूनच त्यांची वाट पाहत होती की माझी कमला, तिच्या मैत्रिणी येत आहेत. आल्याबरोबर त्यांनी त्याचं स्वागत केलं, बास टाकली, चादर टाकली, म्हणे बसा बसा. आशा, उषा, निशा, किती आनंद. आणि कमलाच्या आईने त्यांना गुळाचा चहा, ते बिस्किट देऊन त्यांचं स्वागत केलं. हे सगळं करत असताना त्या म्हणाल्या, अरे आपल्याला वाटलं कमला दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, पण कमला तर गरीब आहे, झोपडीत राहणारी मुलगी, आणि तिची आई तर किती विद्रूप आहे, दिसायला पण सुंदर नाही. आणि आमच्या घरी तिला आम्ही साखरेचा चहा देतो आणि तिने आम्हाला गुळाचा चहा दिला. त्यांना खूप राग आला, अतिशय राग. त्यांनी काय ठरवलं की आजपासून कमला संगती आमची कट्टी, बोलायचंच नाही, तिला आपल्या गटातून कटअप करायचं. हे नको आपल्याला, हे झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलगी. आमच्या आया बघ गोल साडी नेसतात आणि हिची आई काष्टा, खेडूत, दिसायला सुंदर नाही, कुरूप. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आता कमला संगती आपण खेळायचं राही नाही, ती आपली मैत्रीण नाही. त्या निघून गेल्या. कमलाला इतका आनंद झाला की माझ्या मैत्रिणी आशा, उषा, निशा माझ्या घरी आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेली आणि म्हणाली, अगं अगं आशा, अगं उषा, तुला माझं घर आवडलं का, माझी आई आवडली का. आणि कोणीच बोलायला तयार नाही, कोणीच नाही. ते म्हणाले, गप कमला, आजपासून तू आमची मैत्रीण नाही, तुझ्या संगती कट्टी, आमच्याशी तू बोलायचं नाही, तू आमचा अपमान केला, तू झोपडीत राहणारी, तुझी आई कुरूप, आम्हाला नाही पाहिजे तू. ज्या वेळेस हे कमलाने ऐकलं ते म्हणाले, माझ्या मैत्रिणी, केवळ माझी आई कुरूप आहे, मी झोपडीत राहते, मी गरीब आहे, म्हणून मला माझ्या संगती त्या बोलत नाहीत, कट्टी धरतात. त्या दिवशी कमला नुसतं शाळेमध्ये रडत होती, नुसतं ती रडत होती. असं काय झालं, असं मी काय केलं. शाळा सुटली, ती घरी निघून गेली रागामध्ये. सूर्य मावळला होता. कमलाची आई म्हणाली, आता माझा पोटचा गोळा कमला, भूक लागली असेल, घरी ती येईल.
म्हणून डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन बिचारी भर 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 निघाली. लवकर कमला येईल, कमलाला गरम गरम भाकर टाकते मी. कमला आपल्या घरी आली आणि आपल्या पाठीवरचं दप्तर फेकून दिलं आणि ती रडत बसली, करून रडत बसली. बिचारी कमलाची आई आली आणि तिने आपल्या अंगणामध्ये डोक्यावरची ती मोळी तिने टाकली आणि तिला आवाज आला रडण्याचा. कोण रडत आहे, कोण रडत आहे, कुठून आवाज येतो? तर पाहिलं तर माझीच कमला रडत आहे. ती म्हणाली, कमला तू कशाला रडते? तुला कोणी शाळेत मारलं का? गुरुजींनी तुला काय बोलले का? कोणी तुझी चीड काढली का? काय झालं मला सांग. तुला काय पाहिजे? वही पाहिजे, पेन पाहिजे, काय पाहिजे मला सांग, मी देते. परंतु कमला नुसतं रागामध्ये, आईवरचा तिचा राग, मैत्रिणीवरचा तिचा राग. ती म्हणाली, आई तू माझ्याशी बोलू नकोस, माझ्याशी तू बोलू नकोस. तुझ्यामुळं माझ्या मैत्रिणीने माझ्या संगती कट्टी धरली. ते म्हणतात आमच्यामध्ये तू राहू नकोस. ते म्हणतात तुझी आई कुरूप, दिसायला सुंदर नाही. आमच्या आया बघ किती दिसायला सुंदर आहे. ते म्हणतात तुझ्या आईनं आमचा अपमान केला, गुळाचा चहा मला पाजला. तुझी आई कुरूप, झोपडीत राहणारी. आम्हाला वाटलं की ती खूप सुंदर मोठ्या घराण्यातून तू असेल, परंतु तू आमच्यामध्ये राहू नकोस. ज्या वेळेस हे कमलाच्या आईनं हे ऐकलं, ती म्हणाली, कमला, आणि ती रडू लागली. कमला तू काय बोलतेस? तुला समजतं का? तुला माहित आहे का? आणि तिने सगळी गोष्टी कमलाला सांगितलं. म्हणजे कमला तू लहान बाळ होते, तुझे वडील नुकतेच मरण पावले होते. तुला आंघोळ घालण्यासाठी मी चूल पेटवली, गरम पाणी तिथं ठेवलं, घराला कडी लावली आणि दोर आणि बकेट घेऊन मी विहिरीवर पाणी ओढायसाठी गेले आणि अचानक चुलीची एक काडी आपल्या घराला लागली. घर पेटलं, ताबडतोब घर पेटलं आणि लोक म्हणू लागले, आग लागली, आग लागली, आग लागली, धावा धावा. आणि मी पाणी काढता काढता मागं वळून पाहते तर कमला आपलंच घर पेटलेलं. मी म्हणाले, माझा पोटचा गुळा कमला त्या पाण्यामध्ये आहे, जळून जाईल, मरून जाईल. म्हणून मी दोर बकेट तिथंच टाकलं कमला. आणि मी पाहते ते सर्व लोक आपल्या घराच्या भोवती जमलेले आहेत. मी म्हणतो ते काका काका, मामा मामा, माझी कमला जळून जाईल, मरून जाईल, कुणीतरी तिला वाचवा. कमला सारा गाव मामाचा, पण एक नाही कामाचा. शेवटी मीच आगीमध्ये उडी मारली, कडी उघडली आणि धावत पाहते तर आग तुझ्यापर्यंत पोहोचायचीच होती कमला. मी ताबडतोब तुला गुंढालं माझ्या साडीमध्ये आणि त्या आगीतून मी उडी मारली. आणि हे सगळं करताना कमला माझे केस जळाले, माझे हात जळाले, माझे पाय जळाले. कमला तुला सुंदर ठेवण्यासाठी मी विद्रूप झाले, तुला सुंदर ठेवण्यासाठी मी कुरूप झाले, मी जळाले. कमला जर मी आगीत उडी टाकली नसती, तुला वाचवलं नसतं, तर कमला तुझ्या ह्या ज्या आशा उषा निशा ह्या तुझ्या कधीच मैत्रिणी झाल्या नसत्या. आणि ज्या वेळेस कमलाने ही गोष्ट ऐकली की माझ्या आईनं आगीमध्ये उडी टाकली, मला वाचवलं, मला सुंदर ठेवलं, ती म्हणाली माझी आई. आणि आईला तिने मिठी मारली. माझी आई मला पाहिजे. माझ्या मैत्रिणी मसंती नाही बोलल्या तरी चालेल, पण माझी आई मला पाहिजे. शाळेमध्ये ती गेली, आपल्या मैत्रिणीला म्हणाला, आशा उषा निशा तुम्ही माझ्या मैत्रिणी नाही, मला नको, पण माझी आई मला पाहिजे.
की ज्या आईनं मला सुंदर ठेवण्यासाठी ती कुरूप झाली, मला जिवंत ठेवण्यासाठी तिने आगीमध्ये उडी मारली. केवळ माझ्या आईमुळंच आज मी आहे. ती म्हणाली आईला, आई माझी क्षमा कर, आई माझी क्षमा कर. मला माहीत नव्हतं. कमलाची आई म्हणाली, कमला तुला काय सांगू, तुला मी काय सांगू. ओ देवानं जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्यांना आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश ना. आपण सगळं म्हणून ते वचन आपण म्हणूया, देवानं जगावर. जो शास्त्रपाठ आपल्या पुढं वाचलेला आहे हा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. घडलेली घटना सुद्धा आपल्या परिचयाची आहे. इस्रायल लोक पारतंत्र्यामध्ये होते, गुलामगिरीमध्ये ते होते. त्यांची ओरड, त्यांचा आक्रोश हा देवापर्यंत पोहोचला. आमचा देव हा पाहणार आहे, आमचा देव हा ऐकणार आहे, आमचा देव हा धावणार आहे. धावला देव धरतीकडे, देहधारी तो झाला. देवानं मोशेला सांगितलं, तुम्ही निघा, तुम्ही निघा, मी तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून इस्रायल लोक मिस्र देशातून ते पलायन करीत आहेत. आणि अशा एका ठिकाणी ते पोहोचलेले आहेत की समोर समुद्र आहे, तांबडा समुद्र आहे, खोल समुद्र आहे, बाजूला मोठे मोठे डोंगर आहे, पुढं रस्ता नाही, आजूबाजूला रस्ता नाही. परंतु मागून जो रस्ता ते आतापर्यंत चालत आलेला आहे, आता त्या रस्त्यावर फारोचं सैन्य, फारोचे रथ, फारोची तलवार मागून त्यांच्या मागोमाग पाठलाग ते करीत आहेत. पुढं तर रस्ता नाही, पुढं तर तांबडा समुद्र आहे, कठीण प्रसंग आहे, जायचं कुठं. म्हणून अशा ठिकाणी ते आज थांबलेले आहेत. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की अरे मागून तर पुढं जाताच येत नाही, कसं काय करायचं. आणि म्हणून ते मोशेना दोष देऊ लागले. ते म्हणाले, मोशे इथे तू आम्हाला काय मरायला आणलंस, त्या मिस्रामध्ये काही कबरा नव्हत्यास. आणि म्हणून सगळा दोष ते मोशेवर देतो, ते पुढाऱ्यांवर. तूच जबाबदार आहे, तू आम्हाला इथं आणलंस. इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये ही घनघोर निराशा, ही कुरकुर, ही बडबड देवाच्या पुढाऱ्यांबद्दल असलेली ही. आम्ही नेहमीच माग वळून पाहतो. पुष्कळ वेळा आमचा हा स्वभाव माग वळून पाहण्याचा स्वभाव, दुसऱ्याला दोष देण्याचा स्वभाव, कुरकुर करण्याचा स्वभाव. परंतु देवानं आमच्यासाठी जे महत्कृत्य केलं ते आपण पाहत नाही, ते आम्ही विसरून जातो. आणि मग ही सगळी गोष्ट मोशेने देवापुढे सांगितली की प्रभू देवा, मी काय करू, हे लोक तर मला दोष देत आहेत, ह्यांचा सर्व रोष माझ्यावर आहे. आणि म्हणून एकच देवानं मोशेला सांगितलं की मोशे, इस्रायल लोकांना एक गोष्ट सांग, एकच गोष्ट त्यांना सांग. आणि त्याचा 14वा अध्याय आणि त्याचं 15वं वचन, त्याचा शेवटचा भाग, जर आपल्याकडे शास्त्र आहे तर आपण ते पाहूया. मग परमेश्वर मोशाला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास,
इस्रायल लोकांस सांग की पुढे चला. इस्रायल लोकांस सांग की पुढे चला. विक्रमनगर चर्च, पुढे चला. इथून पुढे अधिक पुढे चला. तिथंच थांबू नका. तेवढ्यामध्ये समाधान मानू नका की सुंदर इमारत आम्हाला प्रभूने दिली, हो देवाची स्तुती करतो, परंतु प्रभूनं तुमच्यासाठी जे महत्कृत्य केले ते सांगा. पाहतो भूतग्रस्त मनुष्य, येशूने त्याला मुक्त केलं. भूतग्रस्त मनुष्य, प्रभूने त्याला त्या भूतापासून पूर्णपणे मुक्त केलं. त्याला इतका आनंद झाला आणि त्याची इच्छा होती की मी आता प्रभू संगती असावं, प्रभूच्या माग मी असावं. आणि म्हणून तो म्हणाला, प्रभू मला तुझ्या संगती येऊ दे, मला तुझ्या संगती राहू दे, अधिक चमत्कार मला पाहायला मिळतील. पण तू प्रभू त्याला काय सांगतो, कशाला माझ्या मागे येतो? जा, गो बॅक, जा तुझ्या नातेवाईकाकडे जा आणि त्यांना तू सांग प्रभूनं तुझ्यासाठी किती महत्कृत्य केलेले आहेत, प्रभूनं तुझ्या जीवनामध्ये कसा किती मोठा बदल केलेला. विक्रमनगर चर्च हे आव्हान आहे. सांगा प्रभूनं तुमच्यासाठी किती महत्कृत्य केलेले, आमच्या कुटुंबासाठी प्रभूनं किती चमत्कार केलेले आहे. जा. प्रभू त्याला म्हणतो, त्या भूतग्रस्त मनुष्याला, जा, वापस जा आणि चल तुझ्या नातेवाईकांना सांग. मी पुष्कळ वेळा ज्या ज्या टायमाला परदेशामध्ये जातो देवाच्या कृपेनं, मी काय करतो हे मी सांगत नाही. मी काय करतो मी सांगत नाही, परंतु मी काय सांगतो की प्रभूनं माझ्यासाठी जे चमत्कार केले, जे महत्कृत्य केले, ती मी सांगतो. 3 वर्षाचा असताना माझ्या आईने मला सोडून दिलं. 3 वर्षाचा असताना गुजरातवरून रेल्वेचा प्रवास, त्या टायमाला रेल्वेमध्ये लाईट नाही, कोळशाचं इंजिन, पाणी नाही, पण एक मोठा माझ्या जीवनातला मोठा पहिला प्रवास माझ्या आई संगती मी केला. मला तो प्रवास अजूनही आठवतो. मी प्रवासात म्हणायचो, आई मला भूक लागली, आई मला तहान लागली. माझी आई म्हणायचं, पुढचं स्टेशन, पुढचं स्टेशन. पण तिच्याकडं काही नव्हतंच द्यायला. अगदी पहाटे 2:30-3 वाजता आमची ट्रेन केडगावला पोहोचली. माझ्या आईचा हात धरून मी तिथं आलो आणि त्या ठिकाणी पंडिता रमाबाई मुक्ती मिशन, दरवाजा बंद होता, तिथं पाटी होती, परवानगीशिवाय कोणी आत येऊ नये. माझ्या आईने मला तिथं बसवलं. म्हणाली, प्रभाकर इथं बस, कुठं जाऊ नकोस, मी येऊपर्यंत कुठं जाऊ नको, माझी वाट बघ. आणि एक मोठा ढब्बू पैसा, 1 पैसा माझ्या हातामध्ये तिने ठेवला. बस तेवढंच तिच्याकडं होतं. मला म्हणे, हे पैसे घे, बस माझी वाट पहा. तो पैसा माझ्या हातामध्ये ठेवून मी माझ्या आईची वाट पाहतो की माझी आई वापस येईल. परंतु माझी आई वापस आली नाही. मुक्ती मिशनचं गेट उघडलं गेलं, लोक बाहेर आतमध्ये येऊ लागले, ऑफिसेस उघडले. आणि मी रडू लागलो, माझी आई मला दिसत नाही. आणि म्हणून मी आई 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 करून मी रडू लागलो. एक उंच धिपाड गोरी बाई, मिशनरी बाई, एलिझाबेथ मॉरिस नावाची, तिनं मला पाहिलं. कारण तिला माहीत होतं की मुक्ती मिशनच्या दारामध्ये लेकरं सोडून लोक निघून जातात, बेवारस.
नको असलेले लेकरं सोडून निघून जातात. ती म्हणाले त्यापैकीच हा एक मुलगा आहे आणि म्हणून ती आली. शी स्पॉटेड मी. माझ्यापुढे उभं राहिली. मी तिला पाहत आहे, ती मला पाहत आहे. अशी धिप्पाडबाई मी कधी पाहिलीच नाही. आणि मी तिला पाहून रडू लागलो, मोठ्याने रडू लागलो. ती म्हणाली बाळा तुझं नाव काय? मी म्हणालो माझं नाव प्रभाकर. तुझं आईचं नाव काय? म्हटलं मला माहिती नाही. तू कुठून आला? मला काहीच माहिती नाही. तिनं तिचा बोट माझ्या हाताकडे ठेवला. म्हणे बघ माझा बोट धर. मी तिचा बोट धरला आणि तिने मला तिच्या घरामध्ये बंगल्यामध्ये नेलं. आणि पहिली गोष्ट तिने मला मूठभर साखर खायला दिली. कारण मी रडून रडून मी थकून गेलो होतो. आणि माझ्या जीवनातली पहिली ती मूठभर साखर मी ती खाल्ली. मला बरं वाटलं. पण मी रडतच होतो. माझ्या आईसाठी मी रडत होतो. आता ते मुलींचं बोर्डिंग आहे, स्त्रियांची ती संस्था आहे. पण मी 3 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी आहे, खेळत आहे, बागडत आहे. झोक्यावर बसायचो, झोका उंच न्यायचो आणि आई आई ऐकून रडायचो. दूध आणि कंजी मला मिळायची, त्याच्यातच मी आनंदी होतो. आणि माझ्या जीवनात पहिलं गाणं त्या मिस्त्री बाईंनी मला शिकवलं. ते गाणं असं होतं की येशू प्रीती करीतो पूर्ण हे मी जाणतो, शास्त्र ऐसे कथिते ते खरेची सांगते. जीसस लव्स मी धिस आय नो, फॉर द बायबल टेल्स मी सो. लिटिल वन टू हिम बिलॉंग, दे आर वीक बट ही इज स्ट्रॉंग. येस जीसस लव्स मी. हो प्रभू प्रीती करतो, प्रभू प्रीती करतो. आनंदानं मी गात होतो, गायचं म्हणून गात होतो. पण त्या गाण्याचा अर्थ मला समजत नव्हता. मी म्हणायचो जर येशू माझ्यावर प्रीती करतो तर मग मी माझ्या वडिलांना पाहिलं नाही. आई होती ती पण मला टाकून सोडून निघून गेली. ही काय येशूची प्रीती माझ्यावरची? अशी कोणती प्रीती येशू माझ्यावर करतो? आणि म्हणून ही गोष्ट समजण्यासाठी मला कठीण होती. हे समजत नव्हतं की येशू प्रीती करतो. अशी कशी येशूची प्रीती आमच्यावर आहे? ज्या टायमाला आम्ही त्रासामध्ये आहोत, संकटामध्ये, आजारामध्ये आहोत, त्या टायमाला येशूची ही प्रीती, ह्याला येशूची प्रीती म्हणायची का? खूप दिवस हा संघर्ष माझ्या जीवनामध्ये होता. मला समजत नव्हतं. पण गीत आवडत होतं म्हणून गीत मी गाऊ लागलो. 9 वर्षाचा असताना आध्यात्मिक जीवन केंद्र नसरापूर ह्या ठिकाणी मुलांच्या कॅम्पला मी गेलो. पुणा स्टेशनला आम्ही आलो. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर सकाळचे 7:30-8 वाजले होते. आम्ही चिवडा खात होतो. मुंबईवरून डेक्कन क्वीन ही प्लॅटफॉर्मवर 1ला आली आणि एक सद्गृहस्थ 2 बॅग घेऊन आमच्याकडे सरळ आले. ते म्हणाले मुलांनो तुम्ही कुठे चालला? मी त्यांचा बोलका मुलगा. मी म्हणालो तुम्ही कोण? आणि तुम्हाला काय विचारायचे आम्हाला? तुम्ही कोण आहे? आम्ही कुठं चाललो हे विचारायसाठी. नाही तुम्ही नसरापूरला चालला ना? आम्ही म्हटलं हो नसरा. मग माझ्या बॅग जरा सांभाळता का? मी त्यांना म्हणालो आम्ही काय तुमचे नोकर आहे का हे बॅग सांभाळणारे? ते म्हणे हरकत नाही, म्हणजे जरा सांभाळा, मी आताच येतो. मी उद्धट उत्तरं तशी त्यांना दिली. 4 वाजता नसरापूरची गाडी आली, बस आली, त्याच्यामध्ये आम्ही बसलो. आम्ही नसरापूरला गेलो आणि ती पहिली सभा आम्ही बसलेलो त्या हॉलमध्ये. आणि ते म्हणाले आजचे आपल्या कॅम्पचे प्रमुख वक्ते हे आहेत. आणि कोण आहेत? ज्याचा मी अपमान पुणा स्टेशनवर केला, ज्याच्याशी मी उद्धट बोललो, रेव्हरंड B.C. भोसले, जे बायबल सोसायटीचे सेक्रेटरी होते. मला माझी लाज वाटली. मी घाबरलो. म्हटलं देवा, ह्या व्यक्तीचा, तुझ्या सेवकाचा मी अपमान केला. आणि समोर माझ्यापुढं जो मुलगा बसला होता सुरेश डोंगरे, त्याच्या पाठीच्या मागं मी लपून बसलो. मी पाहू शकत नव्हतो. पण तो दिवस शुक्रवार
आमची शेवटची संध्याकाळची सभा, आणि त्यांनी शास्त्रभाग काढला. प्रगटीकरणाचा 3 अध्याय आणि 20 वचन, पहा मी दाराशी उभा आहे आणि ठोकीत आहे, आणि जो कोणी माझी वाणी ऐकेल, दार उघडेल, मी आत येईल, त्याच्या संगती जेवेल आणि तो माझ्याबरोबर जेवेल. आणि ह्या वचनानं माझी पकड घेतली, ह्या वचनाने माझी पकड घेतली. मी समोर गेलो, माझं जीवनाचं दार उघडलं, म्हणलं प्रभू माझ्या जीवनामध्ये तू ये. त्या दिवसापासून मी कधीच मागं वळून पाहिलं नाही. माझं जीवन मी प्रभूला दिलं आणि म्हणालो की प्रभू आजपासून मी तुझी सेवा करणार, तुझ्यासाठी जीवन जगणार. नाव लाईफ बिलॉंग्स टू यू अलोन. प्रभू माझं जीवन तुला दिलेलं आहे. कॉलेज केलं, सगळ्या गोष्टी केल्या. यवतमाळला बायबल ट्रेनिंगसाठी मी गेलो. मुंबईला पाळके सेवा सुरू केली. त्यावेळेस आमच्या मिशनमध्ये एक नियम होता, मला माहीत नाही आता KCCमध्ये हे नियम आहे की माहीत नाही मला इकडं, परंतु पाळकांना अविवाहित राहू नये. त्यांनी ताबडतोब लग्न करावं, 6 महिन्याच्या आत लग्न करावं, असा नियम आमच्या मिशनमध्ये होता. पण मी म्हणालो माझी शिफारस कोण करणार? मला तर कोणीच नाही आहे, आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, मग माझी शिफारस कोण करणार? हा चांगला मुलगा आहे, हा धार्मिक आहे, हा निर्व्यसनी आहे, हा शिकलेला आहे, ह्या ज्या गोष्टी लागतात कोण सांगणार? पण त्यावेळेस मेळा भरला होता आणि त्या मेळ्यामध्ये जीवनी वचन साहिल्याची गाडी नाताळाचं डेकोरेशनचं सामान घेऊन आली होती. आणि ते म्हणाले पाळकसाहेब आम्हाला जरा कॅलेंडर विकायला मदत करा. आणि मी त्यांना मदत करताना एक सुंदर मुलगी कॅलेंडर घेण्यासाठी आली. फक्त मी तिला पाहिलं, मला ती आवडली, परंतु आपल्या संस्कृतीप्रमाणे मी तिला काही माहिती विचारली नाही. तू कुठून आली, तुझं नाव काय आहे, तुझं लग्न झालं आहे का, काही विचारलं नाही. कारण तो मोठा अक्षम्य गुन्हा, कोणाला काही पण विचारायचं. आमचे जे सिनियर पाळक होते ते म्हणाले अरे प्रभाकर तू एखादी मुलगी पाहिली की नाही त्या मेळ्यामध्ये? म्हटलं पाहिली तर जरूर. मग नाव काय? म्हटलं मला माहीत नाही. कुठून आली? माहीत नाही. अरे मग कसं रे, कसं काय करणार? परंतु मी तिचं वर्णन केलं. दिसायला सुंदर, हरणासारखे तिचे डोळे, लांब केस, गुलाबी साडी. ते म्हणाले गुलाबी साडी? त्या दिवशी तर कितीतरी मुली त्यांच्या अंगावर गुलाबी साडी होत्या. आता त्यातली नक्की कोणती? हे सगळं तपासण्यासाठी 15 दिवस लागले. 15 दिवस. नक्की कोण? तिचे आई वडील म्हणाले मुलगा अनाथ आहे ना, मग आम्ही देतो आनंदाने, कारण आमच्या मुलीला सासू सासरे नाहीत, तिला कोणाचं करावं लागणार नाही, मुलगा अनाथ आहे, आनंदाने देतो. अरे पण त्या पाळख्याला पगार नाही ना, त्याच्यामध्ये कसं भागणार? 120 रुपये पगार मला. 120 रुपये आणि 2 रुपये किलो गोड तेल होतं. 120 रुपये पगार. ते म्हणाले आम्हाला पगाराचं काही नाही, मुलगा अनाथ आहे ना, आमच्या मुलीला सुखाचे दिवस लागतील. आणि म्हणून ते म्हणाले आनंदानं आमच्या मुलीचा हात त्याच्या हातात येतो. आमचं खूप थाटामाटामध्ये लग्न झालं. माझ्या पत्नीचं नाव आहे संध्या. संध्या म्हणजे संध्याकाळ, आणि माझं नाव आहे प्रभाकर. प्रभाकर म्हणजे सकाळ. सकाळ आणि संध्याकाळ. ती म्हणायची तुमची आई कुठे आहे, तुमचे आई वडील कुठे आहे, आपण शोध करू. मी म्हणायचो संध्या आता कितीतरी वर्ष झाले, 40 वर्ष झाले, आई कधी आलीच नाही. कदाचित ती मरण पावली असेल, माहीत पण नाही. चला आपण शोधू. म्हटलं कुठं शोधता? पण 2007 मध्ये मी ऑस्ट्रेलियाचा दौरा वगैरे केला. पुन्हा युरोप आणि ऑस्ट्रेलिया फिरून आल्यानंतर
मुक्ती मिशनच्या ज्या सुप्रिटेंडंट बाई होत्या वेणूबाई इंगळे, त्या म्हणाले पाळक साहेब मायवार आहे, तुम्ही मायवारचा संदेश द्या. आता आमच्याकडं पुरुष पण बोलतात, स्त्रिया तर ह्या ठिकाणी मायवारचा दिवस त्यांचा असल्यामुळं, पण आमच्याकडं पुरुष मंडळी बोलते. आणि म्हणून त्या दिवशी, त्या रविवारी मायवारच्या दिवशी मी प्रभूचा संदेश दिला. परंतु प्रभूनं माझ्यासाठी काय केलं ते मी त्यांना सांगितलं. संदेश झाला. 2 स्त्रिया माझ्याकडे आल्या. ते म्हणाले पाळक साहेब आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. म्हटलं सांगा ना, बोला ना. ते म्हणाले इथं नाही, आपण चर्चच्या बाहेर जाऊ, कदाचित कोणी पण ऐकेल. मी म्हटलं काय कोणी पण ऐकेल? ते म्हणाले कदाचित तुम्हाला विश्वास तुमचा बसणार नाही. आम्ही बाहेर गेलो आणि ते सांगू लागल्या, पाळक साहेब 6 महिने झाले आमच्या मुक्ती मिशनमध्ये एक बाई आलेली आहे, आणि दर संध्याकाळी वेणूबाई ज्या टायमाला त्या भेटी देतात त्यावेळेस ती जाते, बाईंचा हात धरते, म्हणते बाई मी दुःखी आहे, मी खूप दुःखी आहे, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला पाहिजे. वेणूबाई म्हणायचे सांगा ना मग. ती म्हणायची आज नाही उद्या. 6 महिने झाले ती म्हणत होती आज नाही उद्या, आज नाही उद्या, आज नाही उद्या. शेवटी ती म्हणाली बाई मरण्यापूर्वी माझी इच्छा आहे की माझ्या मुलाची भेट व्हावी. ते म्हणाले बाई तुम्हाला मुलगा आहे? ती म्हणाले हो बाई. मी कधीच कोणाला सांगितलं नाही, पण माझा मुलगा 3 वर्षाचा असताना प्रभाकर आपल्या मुक्ती मिशनच्या दारामध्ये त्याला मी बसून मी निघून गेले होते. पण आज समजतं की तो मुलगा ह्या ठिकाणी पाळक आहे, तो माझा मुलगा आहे. मी म्हणाल काय, कुठून त्या बाई आल्या? त्या म्हणे गुजरातवरून आल्या. मी म्हणाल फक्त त्या बाईला एवढंच सांगा की ती माझी आई आहे आणि मी तिचा मुलगा आहे, पण मी आज भेटणार नाही. मी दौंडला जातो, माझ्या पत्नीला, माझ्या 2 लेकरांना मी सांगतो की माझी आई सापडली आहे, माझी आई मला भेटायला आलेली आहे. सासू सासरे नाही, म्हणूनच त्यांनी संध्याला मला दिला. पण आता 40 वर्षानंतर सासू जिवंत झाली, सासू आलेली आहे. माझ्या पत्नीला खूप आनंद झाला. ती म्हणाली मी तिचं जरूर करेल. आम्ही मुक्ती मिशनमध्ये गेलो आणि त्या दारातच तुम्हाला एक चिठ्ठी लिहावी लागते, कोणाला भेटायचं आहे. आणि मी लिहिलं माझ्या आईचं नाव राहेलबाई साळवे. राहेलबाई साळवे. 2 स्त्रियांनी तिला धरून आणलं, हात लटपट 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 कापत आहे. मी म्हणाल, ते म्हणाले जा त्या ठिकाणी भेटण्याची खोली आहे तिथं जा. मी म्हणालो नाही, त्या खोलीमध्ये नाही जाणार. ज्या ठिकाणी माझ्या आईने मला 40 वर्षापूर्वी बसवलं होतं त्या फाटकामध्ये मला तिथं बसू द्या. लेट मी गो, लेट मी सिट देअर, मला तिथं बसू द्या. ज्या ठिकाणी 40 वर्षापूर्वी माझ्या आईने मला बसवलं होतं, माझ्या हातामध्ये तो ढबू पैसा ठेवला होता. ती म्हणाली प्रभाकर बस, इथंच बस, जाऊ नको, माझी वाट पहा. मी ती जी पाटी आहे परवानगीशिवाय आत येऊ नये, मी तिथं जाऊन बसलो, मांडी घालून बसलो. त्यांनी माझ्या आईला माझ्या पुढं आलं. मी म्हणालो आई बघ 40 वर्षापूर्वी मला तू इथं बसून गेली होती, मी इथंच आहे, मी कुठं गेलो नाही, तूच गेली. परंतु 40 वर्षानंतर ज्या ठिकाणी आमची ताटातूट झाली होती त्याच ठिकाणी आम्ही पुन्हा एकत्र आलो, त्याच ठिकाणी आम्ही भेटलो. 40 वर्षापूर्वी झालेली ताटातूट, इम्पॉसिबल थिंग्स लॉर्ड मेंट टू इंटू इम्पॉसिबल. अशक्य गोष्ट देवानं ती शक्य केली, देवानं चमत्कार केला.
देवानं चमत्कार केला. मी कधी अपेक्षा केली नाही. देव त्या भूतग्रस्त माणसाला म्हणाला, जा आणि सांग देवानं तुझ्यासाठी किती महत् कृत्य केली आहे. हो प्रिय बंधू भगिनींनो, तीच माझी साक्ष आहे. आज ह्या वर्धापन दिनानिमित्त प्रभू बदललेला नाही. प्रभू कधी बदलत नाही. ही इज अन अनचेंजिंग गॉड. ही नेव्हर चेंजेस. प्रभू बदलत नाही, आम्ही बदलतो, पण प्रभू कधी बदलत नाही. त्याचं अभिवचन तो कधी बदलत नाही. त्याचा विश्वासूपणा त्यामध्ये तो कधी अंतर देत नाही. पुढे चला, गो अहेड, पुढे चला. विक्रमनगर चर्च, पुढे चला, पुढे चला. तिथंच थांबू नका, मागं पाहू नका, पुढे चला. देव तुम्हाला येणाऱ्या वर्षामध्ये त्याचा अधिक दैवी आशीर्वाद तो तुमच्यावर त्याचा वर्षाव तो करो. ह्या मंडळीची अधिक उन्नती हो. संख्यात्मक नाही, परंतु आध्यात्मिक. देवाच्या वचनामध्ये तुम्ही स्थिरावलेले, मुळावलेले, रचिले जात असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. एकदा एका माणसाला स्वप्न पडलं. म्हाताऱ्या व्यक्तींना नेहमी स्वप्न पडतात, म्हणून त्या व्यक्तीला स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये त्यांनी पाहिलं की 2 खाकी पोशाख घातलेले पोस्टमन, देवदूत पृथ्वीवरून स्वर्गात चालले आणि स्वर्गातून ते पृथ्वीवर येत आहेत. एक शिडी आहे, त्या शिडीवरून ते चाललेले आहेत. एकाकडं खूप मोठं ओझं आहे आणि तो बिचारा थकत आहे, उचलतो ठेवतो. आणि दुसऱ्याकडं लहानसं ओझं आहे आणि तो सहज वरती चढत आहे. आणि म्हणून ह्या व्यक्तीने विचारलं, का रे तुम्ही कोण आहात? ते म्हणाले, आम्ही देवाचे पोस्टमन आहोत. संध्याकाळी लोक आपल्या घरी जमतात, प्रार्थना करतात, देवाला विनंती करतात. मग आम्ही ह्या सगळ्या प्रार्थना गोळा करतो, सगळ्या प्रार्थना गोळा करतो. आणि पोस्टमनचं काम जसं आम्ही ते सॉर्टिंग करतो. मागणी वेगळी, उपकारस्तुती वेगळी. आणि मग हे जे मोठं जे पोतं दिसतं ना, ह्याच्यामध्ये नुसतं मागण्याच आहेत. प्रभू दे, प्रभू दे, प्रभू दे. आणि लहानशी जी बॅग आहे त्याच्यामध्ये फक्त उपकारस्तुती आहे. प्रभू तुझे आभार मानतो, प्रभू तुझे उपकार मानतो, दिलेलं आरोग्य, दिलेलं यश. उपकार स्तुती करणारे व्हा, आभार मानणारे असा. प्रभूचे आभार माना, प्रभूची स्तुती करा. प्रभू थँक्यू, प्रभू तुझे आभार मानतो. म्हणून येणाऱ्या वर्षामध्ये मागणारे असू नका, तर देणारे, स्तुती करणारे हे तुम्ही असा. प्रार्थना करूया. आपल्या मान आपण खाली लावूया. मला ठाऊक आहे की वेळ भरपूर झालेला आहे. परंतु प्रभू तुमच्याशी बोललेला आहे. तुमची आणि प्रभूची भेट झाली आहे. ही माझी साक्ष, ही तुमची पण साक्ष आहे. हा तुमचा अनुभव आहे की प्रभू आम्हाला कधी विसरत नाही. तो म्हणाला, आईला आपल्या मुलाचा विसर पडेल, पण मला तुमचा कधीच विसर पडणार नाही. ख्रिस्त गुरु माऊली आणि स्वर्गातून धावली. ख्रिस्त गुरु माऊली स्वर्गातून धावली. आमच्यासाठी, तुमच्यासाठी. चला ह्या दिवसामध्ये आपण त्या माऊलीला शरण जाऊ. प्रभूला म्हणू, प्रभू तुझ्या प्रीती करता आम्ही आभार मानतो. तू आमचा संरक्षण करता, आमचा विश्वासू पुरवणारा. येथपर्यंत देवानं विक्रमनगर चर्चचं सहाय्य केलेलं आहे. तो आमच्याबरोबर तो आहे, आमच्या पुढं तो जाणार.
मूव ऑन, पुढं चला, पुढं चला. चला आपण प्रार्थना